रश्मी शुक्लांनी सगळं घडून आणलंय असं एक बोललं जातं सगळं. मी कोणावरही आरोप करत नाही, ही माझी स्टाईल. मी आजपर्यंत 18 वर्ष राजकारणात आहे. मी कधीच कोणावर आरोप खरे खोटे काही मी ते माझं राजकारण असतं. माझं राजकारण हे सेवेचं राजकारण आहे. मी राजकारणात तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आली आहे. मी एक पॉलिसी मेकर, हे माझं काम आहे. त्याच्यामुळे आता ही जी काय प्रक्रिया चालली आहे, आपण हे पोलिसांवर विश्वास ठेवून सोडून देऊया ना. पोलीस यंत्रणा ज्यांनी हे चुकीचं खोटं काम केलंय, आमचे आवाज खोटे काढले, त्याचे व्हिडिओज केले, त्याला माझा विश्वास आहे की महाराष्ट्राची पोलीस मला न्याय आता कळेलच ना. सांगता सुरेमध्ये अजित पवारांच्या आईचं पत्र वाचून दाखवण्यात आलं, ज्या पत्रामध्ये अजित पवारांवरती अन्याय झालाय, त्यांनी खूप सहन केलं असं अजित पवारांच्या आईचं त्या पत्राच्या. प्रत्येक आईच्या भावना असतात, प्रत्येक आईच्या भावनांचा मान सन्मान आपण केलाच पाहिजे. शेवटी ती आई आहे. आई, प्रत्येक आई जे बोलते, आई म्हणजे आपल्यासाठी आपल्या संस्कृतीमध्ये देवानंतर आई वडील असतात. त्यामुळे आई वडिलांचे जे संस्कार आहेत, ज्या भावना आहेत, ते आपण मानल्या पाहिजेत एकतर. आणि माझी आपल्याला हात जोडून विनम्र विनंती आहे की आमच्या आशा काकी कधी राजकारणात आल्या नाही, त्यांना ह्याच्यात आणू नये अशी माझी तुम्हाला विनम्र विनंती. तावडेंचं प्रकरण भेटायला जाणार का? कारण की दरवेळी तुम्ही निवडणुकी मतदानात भेटायला जात असतात, आज जाताय तुम्ही भेटायला? हो, मी तर जाते. मी आशा काकींना नेहमी आता मी बघणार ते आहेत का, कारण का त्यांची मुंबईला ट्रीटमेंट चालली आहे. त्याच्यामुळे त्या बारामतीत आहेत का मुंबईला गेल्या आहेत त्याची आता मी माहिती काढेल. आज भेट होणार का? माझी सगळ्यांचीच भेट होती. मला तुम्हाला सुप्रियाचा स्वभाव आता सगळ्यांना माहिती आहे. मी सगळ्यांचीच बोलते, सगळ्यांचीच. कसं आहे की नातं तोडायला ताकद लागत नाही, नातं जोडून ठेवण्याला रिश्ते निभाने के लिए ताकद. आपण गेलो परत चर्चा होणार. झालं मराठी हो गया ना. अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।